शिर्डी नगरी आज भगव्या रंगात न्हाऊन निघाली होती. विसरून पंथ जाती एकत्र येऊ हिंदू धर्मासाठी या संदेशाने प्रेरित हिंदू महासंमेलनाने संपूर्ण वातावरण भारावून टाकलं. कार्यक्रमाची सुरुवात झाली ती श्री साईबाबांच्या चरणी नतमस्तक होऊन आणि त्यानंतर छत्रपती शिवाजी महाराज चौकातून निघालेली भव्य बाईक रॅली. जणू एकतेचा आणि उत्साहाचा झंझावातच द्वारका सर्कल येथे रॅली पोहोचताच शेकडो माता भगिनींच्या सहभागातून भारतमाता पालखी सोहळ्याला सुरुवात झाली. भक्ती, श्रद्धा आणि राष्ट्रभावनेचा अद्भुत संगम इथे पाहायला मिळाला. मुख्य कार्यक्रमस्थळी भारतमाता आणि श्री साईबाबांची महाआरती पार पडली आणि वातावरण जय श्रीराम, हर हर महादेवच्या घोषणांनी दुमदुमून गेले. सायंकाळी साई किमया गार्डन येथे सादर झालेला मी भगवा ध्वज बोलतोय हा सांस्कृतिक कार्यक्रम उपस्थितांच्या मनाला भिडणारा ठरला. याच संमेलनात विविध मान्यवरांनी हिंदू समाजाच्या एकतेवर, संस्कारांवर आणि जागरूकतेवर मार्गदर्शन केलं. पण या सगळ्यात विशेष ठरलं इयत्ता 5वीतील कुमारी महिमा ठाकूर हिचं निर्भय भाषण. तिच्या थेट आणि रोखठोक शब्दांनी उपस्थितांना विचार करायला भाग पाडलं. संमेलनाच्या शेवटी हिंदू धर्म रक्षणाची शपथ घेऊन कार्यक्रमाची सांगता करण्यात आली आणि सर्वांनी महाप्रसादाचा लाभ घेतला. शिर्डीत पार पडलेलं हे महासंमेलन एकतेचा, श्रद्धेचा आणि जागृतीचा ठसा उमटवून गेलं. कार्यक्रमाचे प्रास्ताविक समिती उपाध्यक्ष जगन्नाथ गोंदकर, मान्यवरांचा सत्कार, समितीचे अध्यक्ष दत्तात्रय लुटे, रंजना सावंत, सूत्रसंचालन समिती सदस्य विशाल तिडकेसर आणि आभार प्रदर्शन अजित पारख यांनी केले. संमेलनाच्या यशस्वीतेसाठी गजानन शेरवेकर, ताराचंद कोते, दीपक वारुडे, रवी कोते, सुनील बारहाते, विनोद भोकरे, विजय वरपे, आदित्य वाणी, दिलीपराव गोंदकर, सतीश गंगवाल, सुनील शिंदे, बद्रीमामा लोखंडे, चेतन कोते, प्रसाद पाटील, विरेश चौधरी, मुकुंद गोंदकर, तेजस वसगडेकर, पियुष जाधव, शुभम ताम्हाणे, अनिल कोते व असंख्य ज्ञात अज्ञात हिंदू बांधवांनी प्रयत्न केले व संमेलन यशस्वी केले.